प्रिय विद्यार्थ्यांनो, मी आशा क्षीरसागर मॅडम. आज आपण इयत्ता तिसरीच्या गणित विषयातील पान नंबर 12 वरील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी चिन्हांचा कसा उपयोग करायचा हे पाहणार आहोत. तर पाहूयात. लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर. तर इथं जे चिन्ह दिलेलं आहे हे चिन्ह आणि हे चिन्ह, आपण याचा कसा वापर करायचा ते पाहूयात. ओके. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा. इथं काही संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ते आपल्याला ओळखायचे. आणि इथं दिलेल्या चौकटीमध्ये आपल्याला लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ते लिहायचे. तर पहिल्यांदा पाहूयात आपण 8 आणि 2 या दोन संख्यांमध्ये कोणती लहान संख्या आहे आणि कोणती मोठी संख्या आहे. तर आपल्याला इथं संख्या पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते, कारण ही एक अंकी संख्या आहे आणि आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. तर 8 आणि 2 या संख्यांमधील 2 लहान आहे. कारण का? तर 2 ही 8च्या आधीची संख्या आहे, म्हणजे मागची संख्या आहे. आणि 8 ही पुढची संख्या आहे. म्हणजेच 8 आणि 2 यामध्ये लहान संख्या 2 आहे आणि मोठी संख्या 8 आहे. त्यानंतर पुढे दोन संख्या दिलेल्या आहेत, 77, 59. आता या दोन संख्यांमध्ये आपल्याला लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे ओळखायचे. तर आपण इथं पहिल्यांदा दशक स्थानचा जो अंक आहे तो पाहायचे. दशक स्थानी 77च्या दशक स्थानी 7 आहे आणि 59च्या दशक स्थानी 5 आहे. तर बाळांनो, आपल्याला ज्या वेळेला दोन अंकी संख्या असतात त्यावेळेला आपण दशक स्थानचा अंक पाहायचा आणि त्या दोन्हीमध्ये कोणता अंक मोठा आहे ते पाहायचे. तर बाळांनो, 7 आणि 5 याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे? बरोबर, 7 आहे. त्यामुळं 7 दशक स्थानी असणारी ही 77 ही संख्या मोठी आहे. ओके. आणि 59 ही संख्या लहान आहे. तर लहान संख्या च्या कॉलम मध्ये आपण 59 लिहूयात. 59 ही लहान आहे आणि 59 ही 77च्या आधी येणारी संख्या आहे, म्हणजेच मागची संख्या आहे. आता या दोन्ही अंकातील मोठी संख्या 77 आहे. मग आपण ही लिहून घेऊयात, 77. पुढे दोन संख्या दिलेल्या आहेत. तर आपण आता याचं जर समजा नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या दोन संख्यांमध्ये
लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती? आता इथं 39 ही 2 अंकी संख्या आहे आणि 9 ही 1 अंकी संख्या आहे. तर आपल्याला लगेच लक्षात येईल 1 अंकी संख्या लहान आणि 2 अंकी संख्या मोठी. तर बाळांनो 9 ही लहान संख्या आहे आणि 39 ही मोठी संख्या आहे. आणखी 39च्या मागची 9 ही संख्या आहे, म्हणून 9 ही लहान संख्या आहे आणि 39 ही मोठी संख्या आहे. समजलं बाळांनो? आता पुढं आपल्याला 14 आणि 35 या 2 संख्या दिलेल्या आहेत. तर 14 आणि 35 या दोन्हीही 2 अंकी संख्या आहेत. तर आपल्या नियमानुसार आपण काय करायचे? पहिल्यांदा दशक स्थानी कोणता अंक आहे ते पाहायचे. 14ला दशक स्थानी 1 आहे, तर 35ला दशक स्थानी 3 आहे, म्हणून 35 ही मोठी संख्या आहे आणि 14 ही लहान आहे. आणि आणखी जर विचार केला तर 14 ही 35च्या आधीची संख्या आहे, म्हणजे मागची संख्या आहे, म्हणून 14 ही लहान आहे आणि 14च्या पुढची संख्या 35 आहे, म्हणून 35 ही मोठी संख्या आहे. समजलं बाळांनो? पुढची संख्या पाहूयात. 67 आणि 32 या 2 संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती? तर बाळांनो इथं देखील 2 अंकी संख्या आहेत. तर इथं देखील आपल्याला ज्यावेळेस 2 अंकी दोन्ही संख्या असतील तर आपल्याला दशक स्थानचा अंक कोणता आहे ते पाहायचे. 67 या संख्येमध्ये दशक स्थानी 6 आहे आणि 32 या संख्येमध्ये दशक स्थानी 3 आहे, म्हणून 67 ही मोठी संख्या आहे आणि 32 ही लहान संख्या आहे. शिवाय 67 या संख्येच्या मागची संख्या 32 आहे, म्हणून 32 ही लहान संख्या आहे आणि 67 ही मोठी संख्या आहे. 67 ही मोठी संख्या आहे, तर 32 ही लहान संख्या आहे. ओके, हे समजलं बाळांनो? तर आपण आज इथे एक चित्र दिलेलं आहे, आपण त्या चित्राचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपण इथं पाहणार आहोत की चिन्हांचा उपयोग कसा करायचा. आता आपण शिकलो की लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती. तर आपण इथं 2 चित्र दिलेली आहेत, तर त्या 2 चित्रांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्या गोलामध्ये किती चित्र आहेत? 1 2 3 4 5. पहिल्या चित्रामध्ये 5 आहेत आणि दुसऱ्या गोलामध्ये किती आहेत? 2. ओके, पहिल्या गोलामध्ये 5 चित्र आहेत आणि दुसऱ्या गोलामध्ये 2 आहेत. तर आपल्याला इथे स्पष्ट दिसते 2 हे लहान आहे आणि 5 हे मोठं आहे. तर 2
हे चित्र जे आहे ते 5 या चित्रापेक्षा लहान आहे आणि 5 हे 2 पेक्षा मोठं आहे. तर आपल्याला 5 आणि 2 याच्यामध्ये या चिन्हांचा वापर करता येईल. याचाच अर्थ असा की 5 हे 2 पेक्षा मोठे आहे. म्हणजेच या चिन्हाचा अर्थ असा होतो 5 मोठे 2 पेक्षा. त्यानंतर इथं एक चित्र आहे, तसंच आहे पण हे उलट दिलेलं आहे. तर या गोलामध्ये 2 चित्र आहेत आणि या गोलामध्ये 5 आहेत. तर आता इथं जे चिन्ह दिलेलं आहे ते 5 कडे तोंड केलेलं आहे. ज्याच्याकडे तोंड तो अंक किंवा ती संख्या मोठी आणि ज्या अंकाकडं पाठ तो अंक लहान या चित्रावरून आपल्याला दिसून येते. आता याचं आपण वाचन कसं करणार आहोत? आता इथं चिन्ह दिलेलं आहे 5 आणि 2 याच्यामध्ये हे चिन्ह दिलेलं आहे. तर या चिन्हाचा अर्थ असा आहे की 5 आणि 2 याच्यामध्ये 5 हे मोठे आहे. तर याचं वाचन असं करायचं 5 आणि 2 याच्यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या चिन्ह जे आहे त्याचं वाचन असं करायचे 5 मोठे 2 पेक्षा. आता इथं गोलामध्ये 2 चित्र आहेत आणि या गोलामध्ये 5 चित्र आहेत. तर आपण याचं वाचन कसं करायचं? 2 आणि 5 याच्यामध्ये असणाऱ्या चिन्हाचं वाचन कसं करायचं? 2 लहान 5 पेक्षा. तर इथं जे चिन्ह आहे त्याचं आपण वाचन 2 लहान 5 पेक्षा असं करायचे. ओके. आता इथे एक चित्र आहे. हा आहे डायनासोर आणि त्याचं तोंड खूप मोठं आहे आणि त्याच्या तोंडाच्या समोर 40 ही संख्या आहे आणि त्याच्या पाठीमागे 27 ही संख्या आहे. तर 40 आणि 27 या 2 संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती हे पहिल्यांदा ओळखायचे आणि आपल्याला जी संख्या मोठी त्या संख्येकडे हे चिन्ह करायचे. ओके. तर या चित्रावरून आपल्याला दिसतंय की ह्या डायनासोरच्या पुढची संख्या म्हणजे 40 आणि ही डायनासोरच्या मागची संख्या 27. मागची संख्या लहान असते आणि पुढची संख्या मोठी असते. तर बाळांनो याचाच अर्थ इथं चिन्ह दिलेलं आहे 27 आणि 40 या 2 अंकामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे. तर त्या चिन्हाचं वाचन कसं करायचं? 27 लहान 40 पेक्षा. 27 लहान 40 पेक्षा. 40 हे मोठं आहे, मग 40 कडं तोंड केलेलं आहे.
मग आपण वाचन कसं करायचं? 27 लहान 40 पेक्षा. ओके. आता इथंही एक दुसरं चित्र आहे. तर त्याच्यामध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत. 91, 49. या 2 अंकामध्ये आपल्याला इथं डायनासोरचं चित्र दिलेलं आहे आणि डायनासोरचं तोंड खूप मोठं आहे आणि त्याच्या तोंडामध्ये 91 ही संख्या आहे आणि त्याच्या पाठीमागे 49 आहे. आपण मागच्या प्रकरणामध्ये लगतची पुढची संख्या आणि लगतची मागची संख्या हे शिकलो. तर 91च्या मागची संख्या 49 आहे आणि 49च्या पुढची संख्या 91 आहे. तर इथं आपल्याला 49 पेक्षा 49च्या पुढची संख्या 91 आहे, म्हणून ही मोठी संख्या दर्शवण्यासाठी इथं हे चिन्ह दाखवलेलं आहे. तर हे जे चिन्ह दाखवलेलं आहे त्याचं वाचन कसं करायचं ते पाहूयात. 91 मोठे 49 पेक्षा. आता इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की 91 मोठं आहे आणि 49 लहान आहे. मग आपल्याला हे ओळखायला तर आलं. मग या चिन्हाचा वापर कसा करायचा? तर जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येकडं या चिन्हाचं तोंड करायचे. ओके, हे समजलं एवढं बाळांनो? तर आपल्याला या चिन्हांचा वापर 2 संख्यांच्या मध्ये करायचे. आता पुढचा प्रश्न बघतोय आपण. खालील चौकटीत हे चिन्ह आणि हे चिन्ह यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता आपल्याला हे चिन्ह आणि हे चिन्ह या चिन्हाचा वापर करायचा. तर बाळांनो, आपल्याला या चिन्हाचाच अर्थ असा आहे की मोठी संख्या दर्शवण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करायचा. जर समजा एखादी संख्या मोठी असेल तर त्या चिन्हाच्या समोर हे चिन्ह येणार. 2 संख्यांचा जर विचार केला तर आपल्याला ते दाखवता येईल. इथं 10 आणि 9 या 2 संख्यामध्ये 10 ही मोठी आहे, म्हणून या चिन्हाचं तोंड इकडं आहे. म्हणजे जी मोठी संख्या आहे त्या संख्येकडं याचं तोंड दाखवलेलं आहे. तर इथं आणखी बघूयात. 50 आणि 49 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 50. बरोबर. कोणती आहे? 50. त्यामुळं चिन्ह कोणतं येणार? चिन्हाचं तोंड कुणाकडे येणार? 50 कडं. ओके. आणि वाचन कसं करायचं? 50 मोठे 49 पेक्षा. आता पुढं 2 संख्या दिलेल्या आहेत. 500 आणि 499. या 2 संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती? तर आपल्याला या 2 संख्यांमध्ये आपल्याला शतक स्थानाचा अंकाचा विचार करायचे. 500 मध्ये शतक स्थानी 5 आहे आणि 499 मध्ये शतक स्थानी 4 आहे. याचाच अर्थ 500 ही संख्या मोठी आहे आणि 499 ही संख्या लहान आहे. शिवाय 499च्या पुढची 500 आहे आणि 500च्या आधीची म्हणजेच मागची संख्या 499 आहे, म्हणून 500 ही मोठी संख्या आहे आणि 499 ही लहान संख्या आहे. तर आपण जी मोठी संख्या आहे त्या संख्येकडं या चिन्हाचं हे चिन्ह ठेवायचे. जी संख्या मोठी त्या संख्येकडं हे चिन्ह ठेवायचं. ओके.
तर पुढं आपण बघतोय 3 उदाहरणं. आता 9 आणि 10 याच्यामध्ये आपल्याला लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती हे समजलेलं आहे. 9 ही लहान आहे, 10 ही मोठी आहे. कारण 9 ही 10च्या आधीची संख्या आहे आणि 9च्या पुढची संख्या 10 आहे. म्हणून 9 आणि 10 या 2 अंकांच्या मध्ये हे चिन्ह आहे. जी संख्या मोठी त्या संख्येकडं त्याचं तोंड, हे लक्षात ठेवायचं. पुढची संख्या 49 आणि 50. तर या 2 संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे पाहायचे. तर 49 ही लहान आहे आणि 50 ही मोठी आहे. कशावरून? इथं दोन्हीही 2 अंकी संख्या आहेत. तर आपण इथं दशक स्थानी 4 आहे आणि 50 या अंकामध्ये दशक स्थानी 5 आहे. म्हणून 49 ही लहान आहे. शिवाय 49 या अंकाच्या पुढची संख्या 50 आहे. म्हणून 50 हा अंक मोठा आहे. मग इथं आपल्याला जो मोठा अंक आहे त्याच्याकडं या चिन्हाचं तोंड करायचं आहे. ओके. त्यानंतर पुढची संख्या आहे 499 500. आता या 2 अंकामध्ये आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे. आता इथं 3 अंकी संख्या आहेत, दोन्हीही 3 अंकी संख्या आहेत. मग आपल्याला शतक स्थानचा जो अंक आहे त्याचा विचार करायचा. 499 मध्ये शतक स्थानी 4 आहे आणि 500 मध्ये शतक स्थानी 5 आहे. आणि शिवाय आपण संख्या पट्टीच्या आधाराने आपण मागची संख्या आणि पुढची संख्या शिकलो. 499च्या पुढची संख्या 500 आहे. म्हणून 499 हे लहान आहे आणि 500 हे मोठे आहे. मग आता आपल्याला 499 पेक्षा 500 मोठे हे आपल्याला चिन्हाने दाखवायचे. आता पुढे 3 उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण बघूयात. 5 आणि 3. 5 हे मोठं आहे, 3 हे लहान आहे. 5च्या आधीची संख्या 3 आहे आणि 3च्या पुढची 5 आहे. म्हणून 5 हे मोठे आहे. शिवाय 5च्या मागे 3 आहे आणि 3च्या पुढे 5 आहे. म्हणून 5 ही मोठी संख्या आहे. म्हणून 5 कडं तोंड असलेलं हे चिन्ह इथं लिहायचं आहे. पुढची संख्या 23 25. या 2 संख्यांमध्ये 25 ही मोठी संख्या आहे. कारण 25च्या मागची 23 आहे आणि 23च्या पुढची 25 आहे. पुढची संख्या कोणती आहे? 25. म्हणून जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडं या चिन्हाचं तोंड असेल. आता पुढची संख्या पाहूयात. 500 300. तर बाळांनो 500 आणि 300 या 2 संख्यांमध्ये आता स्पष्टपणे आपल्याला दिसते शतक स्थानचा अंक पाहायचे. 500 मध्ये शतक स्थानी काय आहे? 5 आहे. 300 मध्ये शतक स्थानी काय आहे? 3 आहे. तर आपल्याला इथे स्पष्टपणे लहान मोठेपणा दिसतोय. 5 हे मोठे आहे, 3 हे लहान आहे. शिवाय 500 आणि 300 याच्यामध्ये 500च्या
आधीची संख्या 300 आहे म्हणून 300 हे लहान आहे आणि 300च्या पुढची संख्या 500 आहे म्हणून 500 हे मोठे आहे, म्हणून या चिन्हाचं तोंड 500 कडे. ओके. आता आपण आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत ती पाहूयात. 3 आणि 5 याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल? आता इथं स्पष्टपणे दिसते आपल्याला 5 हे मोठं आहे म्हणून या चिन्हाचं तोंड 5 कडे आहे. पुढची संख्या आहे 73 आणि 75. या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे आणि लहान संख्या कोणती आहे ते पहिल्यांदा आपल्याला ओळखायचे. तर बाळांनो, इथं 2 अंकी संख्या आहे, ही पण 2 अंकी संख्या आहे. तर आपल्याला दोन्ही अंकी संख्या आहेत. मग त्यावेळेला आपल्याला काय विचार करावा लागतो? दशकस्थानी कोणता अंक आहे? मग इथं शतकस्थानी पण 7 आहे आणि दशकस्थानी 75च्या दशकस्थानी पण 7 आहे. 73च्या दशकस्थानी पण 7 आहे, 75च्या दशकस्थानी पण 7 आहे. मग आता आपण काय करूयात? दशकस्थानचा अंक तर समान आहे, मग याचा विचार न करता आपण एकक स्थानचा कोणता अंक आहे तो पाहूयात. 73ला एकक स्थानी 3 आहे आणि 75ला एकक स्थानी 5 आहे. 3 आणि 5 यामध्ये 5 हे मोठं आहे म्हणून 75 ही संख्या मोठी आहे. हे समजलं बाळांनो? म्हणून 73 आणि 75 यामध्ये 75 ही संख्या मोठी आहे आणि म्हणून यात हा जो चिन्हाचं तोंड आहे ते 75 कडं. आणि वाचन करताना काय करायचं? 73 पेक्षा 75 मोठे, 73 पेक्षा 75 मोठे. आता पुढची संख्या बघूयात. 600 आणि 400 या दोन अंकामध्ये कोणता अंक मोठा आहे आणि कोणता अंक लहान आहे आणि या दोन्हीमध्ये कोणतं चिन्ह येईल? आता इथं स्पष्टपणे आपल्याला दिसते ही पण 600 ही पण 3 अंकी संख्या आहे, 400 ही पण 3 अंकी संख्या आहे. तर आपल्याला इथं दोन्हीही 3 अंकी संख्या असतील तर आपल्याला शतकस्थानचा अंक कोणता आहे ते पाहायचं आहे. 600च्या शतकस्थानी काय आहे? 6 आणि 400च्या शतकस्थानी काय आहे? 4. अगदी बरोबर बाळांनो. तर आपल्याला शतकस्थानी 6 आहे आणि 400च्या शतकस्थानी 4 आहे. मग आता इथं आपल्याला स्पष्टपणे दिसते 6 मोठे की 4 मोठे? 6 मोठे, म्हणून 600 ही संख्या मोठी. शिवाय 600 आणि 400 याच्यामध्ये 600च्या मागची संख्या 400 आहे आणि 400च्या पुढची संख्या 600 आहे, म्हणून 600 आणि 400 याच्यामध्ये 600 ही संख्या मोठी आहे. म्हणून आपण जी संख्या मोठी त्या संख्येकडं तोंड असलेलं हे चिन्ह वापरायचं आणि वाचन करताना 600 मोठे 400 पेक्षा असं वाचन करायचे. समजलं बाळांनो? तर आज आपण बाळांनो इथंच थांबतोय. ओके, बाय.